WTC फायनल खेळण्याचे स्वप्न आता स्वप्नच राहिले। चौथा टेस्ट मॅच जिंकलो जर असतो तर आज आपलं चित्र वेगळंच असतं, पण चौथा टेस्ट मॅच हारलो आणि WTC चॅम्पियनशिप मधून बाहेर पडलो। सगळ्यात पहिलं पाहायला गेलं तर यशस्वी जयस्वाल आउटही नव्हते। सिंकोमीटर मध्ये सरळ सरळ दिसत होतं की बॉल बॅटला टच सुद्धा झाला नाही, तरी अंपायरने त्यांना आउट जाहीर केले। का? त्यांच्या देशात मॅच चालू आहे म्हणून ती काही डिसिजन देतील का? जर ही सिरीज आपल्या देशात असती तर आपण पण तेच केलं असतं का? बघू आपण तसं केल्यावर ते काय करतील। पण ह्यापूर्वी सिरीज मध्ये एक मेन गोष्ट म्हणजे समजा आपण ही चौथी टेस्ट जिंकलो असतो आणि पाचवा हा ड्रॉ जरी केला असता तर आपण WTCच्या फायनल मध्ये पोहोचलो असतो। पण जेव्हा मेन मॅच मध्ये मेन प्लेयरच खेळत नसतील तर काय? 2019च्या वर्ल्ड कप मध्ये पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि KL राहुल ह्या तिघांनीच एक एक रन केला होता। रेग्युलर मॅच मध्ये रन नाही केले तरी चालतील, पण ह्या तिघांपैकी एक दोन तरी चालले पाहिजे होते। एक्सपिरियन्स खेळाडू खेळले की खालच्या प्लेयरला पण वाटेल आपण काहीतरी केलं पाहिजे, मॅच जिंकली पाहिजे, मॅच ड्रॉ तरी केली पाहिजे, थोडा सपोर्ट तरी झाला असता। हेच काही करीत नाहीत। त्यात अजून एक बॅड न्यूज येत आहे, ती म्हणजे रोहित शर्मा सर हे ऑस्ट्रेलियाची सिरीज संपल्यानंतर रिटायरमेंट घोषित करणार आहेत, म्हणजेच संन्यास घेणार आहेत। नाही घ्यायला पाहिजे, अजून रोहित शर्मा साहेबांना आपल्याला खूप खेळताना बघायचंय।